जय शिवराय मित्रांनो, मी नितीन पाटील. स्वागत आहे तुमचं माझ्या नितीन ट्रेकर्स 7474 या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण चाललो आहोत माणिकगड या किल्ल्यावर आणि आपल्यासोबत आज आहे खुशी. तसेच बदलापूरवरून अजून एक मित्र आशुतोष हा येतो आहे. तर त्याला घेऊन आपण आपला पुढचा प्रवास चालू करूयात. चला तर मग भेटूयात गडाखाली. आज कोणत्या किल्ल्यावर चाललो खुशी? आज आपण माणिकगड चाललो. खूप दिवस झाले आपण गेलो नाही. हा माझा पावसाळ्याचा पहिला ट्रिप आहे. ओके, चला मग किल्ल्यावर भेटूया. अशा प्रकारे आपण मित्रांनो ठाकरवाडी या गावात आलेलो आहोत, गडाच्या पायथ्याशी. तर आपण इथून आपला ट्रेक चालू करत आहोत. किल्ले माणिकगड हा किल्ला रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा MIDCमध्ये येत असून त्याची उंची 2500 फूट असून तो गिरिदुर्ग प्रकारातील मध्यम श्रेणीचा किल्ला आहे. मित्रांनो, आज आम्ही वडगाव किंवा वाशिवली मार्गे न येता आम्ही पाताळगंगा MIDCच्या पुढे HP प्लॅन्ट आहे त्याच्या पुढे सावणे गावातील माळवाडी या ठाकूरवाडीतून किल्ल्यावर आलो. ही वाट देखील चुकण्यासारखी आहे, कारण या वाटेचा उपयोग सहसा कोणी करत नाहीत. परंतु आपण गावातून वाटाड्या घेतल्यास ते आपल्याला योग्य त्या वाटेने नेतात. मित्रांनो, घेरा किल्ला उर्फ माणिकगड कर्जतपासून 28 किलोमीटर अंतरावर असलेला डोंगरी किल्ला आहे. माणिकगड किल्ला समुद्रकिनारी बंदर ते मावळ पुणे या मार्गाचे रक्षण आणि नियंत्रण करण्यासाठी स्थापन करण्यात आला. सरखेल कान्होजी आंग्रे यांनी माणिकगड किल्ला बांधला. पेशव्यांनी 1718 मध्ये माणिकगड त्यांच्या ताब्यात घेतला. किल्ल्यावरून उत्तरेला प्रबळगड, इर्षाडगड, माथेरान, वायव्येला कर्नाळा आणि ईशान्येला सांगशीचा किल्ला हा परिसर दिसतो. परंतु त्यासाठी संपूर्ण क्लायमेट क्लिअर असावे लागते. दीड तासाच्या चढाईनंतर आपण माणिकगडचा बोर्ड असलेल्या जागी येतो आणि इथेच हनुमानाची एक सुंदर अशी मूर्ती आहे. जय शिवराय मित्रांनो, आज आपण माणिकगड या ठिकाणी वडगाव किंवा वाशिवली मार्गे न येता मोदीमाळ म्हणून अजून एक पाताळगंगाच्या पुढेच आहे, ती पण एक वाडीच आहे. तर त्या मार्गाने आज आपल्याला राकेश दादा घेऊन आलेत. आणि जर तुम्हाला यायचं असेल तर ह्या मार्गे पण सोपा रस्ता आहे आणि तुम्हाला खाली गावात वाटाडा किंवा राकेश दादा जे आहेत, तुमचं पूर्ण नाव दादा? राकेश हिरवे म्हणून तुम्ही विचारलं तर तुम्हाला ते वाट दाखवायला येऊ शकतात. आणि इथेच आपण इथून पुढे आता आपला मार्ग चालू होतो. ही आहे हनुमानांची मूर्ती. तर इथून पुढे ट्रॅक सोपा आहे. फक्त जी वाट आहे चुकण्यासारखी ती आतमध्ये जंगलात आहे. तर त्यासाठी आपल्याला राकेश दादा आपल्यासोबत आलेले आहेत. तर धन्यवाद दादा, आपण इथपर्यंत आलात आणि तुम्ही आम्हाला रस्ता दाखवलात. आपल्याला इथे हनुमानांचे मूर्तीचे दर्शन होते. दर्शन घेऊन आपल्याला पुढच्या मार्गी जायचं आहे. एक 1.5 तासाची खडी चढाई करून आपण एका पठारावर येतो. मग आता इथे खुशीला भूक लागल्यामुळे खुशीचा नाश्ता चालू आहे. खुशी, आशुतोष, आता इथून आपल्याला फक्त एक पाऊण तासाचा रस्ता राहिला आहे.
मग आपण गडमाथ्यावर पोचू. तर चला मग भेटूयात गडमाथ्यावर. मित्रांनो, मोदीमाळ या वाडीतून 2.5 तासाची खरी चढाई केल्यानंतर आपण पहिल्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. इथून पुढेच येताच पहिलं पाण्याचं टाकं आपल्याला नजरेस पडतं. अतिशय सुंदर टाका आहे. पाणी पिण्यायोग्य आहे. जर आपल्याकडचे पाणी संपले असेल तर इथले पाणी पिण्यायोग्य आहे. आपण या पाण्याचा वापर पिण्यासाठी करू शकता. मित्रांनो, पुढे आपल्याला तटबंदी दिसत आहे. या तटबंदीची सध्या तुटलेली आहे अवस्थेत आहे व याचे अवशेष खालीच पडलेले आहेत. त्याचप्रमाणे वरची जी तटबंदी आहे, बालेकिल्ल्यावरची तटबंदी, ती आज देखील चांगल्या स्वरूपात आहे. मित्रांनो, सह्याद्रीमध्ये असे क्लायमेट जर अनुभवायचे असेल तर आपण सह्याद्री भटकंती केलीच पाहिजे व आपले गडकिल्ले हे फिरलेच पाहिजेत. कारण की असा निसर्ग आपल्याला फक्त आणि फक्त गडकिल्ल्यांवरच भेटू शकतो. मित्रांनो, बालेकिल्ल्याला आल्यावर आपल्याला हा चुन्याचा घाणा दिसतो. या चुन्याच्या घाण्याचा उपयोग पूर्वी चुना, गूळ, मेथी असे वेगवेगळे साहित्य तयार करून त्याच्यामध्ये मिश्रण करून आपल्या तटबंदी झाली किंवा गडावरील इतर अवशेष हे बांधण्यासाठी त्याचा उपयोग केला जात असे. ह्यामध्ये चुना मिक्स करून याचे चाक आता इथे दिसत नाहीये, पण इथे अजून एक चाक होते. आता हे चाक नाहीये.
मित्रांनो खूप जोराचे हवा आहे आणि खूप चांगले मस्त आहे की नजारा आहे. हवेमध्ये खुशी पण आलते, एवढी जोराची हवा आहे. खुशी कसं वाटतं? सह्याद्रीत यायला आवडतं ना? म्हणून गड किल्ले फिरले पाहिजेत की नाही? कर्नाळा किल्ला आणि तुम्हाला ह्या बिल्डिंग्स ज्या दिसत आहेत याच्या मागच्या साईडला आहे कलावंतीनगड आणि प्रवरगड. आता धुकं जास्तच पसरलंय त्यामुळे आपल्याला ते किल्ले दिसत नाही आहेत. आणि अजून ह्या साईडला जर गेलोत तर मित्रांनो हे आपल्याला दिसतंय ते मोरवे धरण. कशी आहे पकड, काठेराव. हे जे आहे हे आहे मोरवे धरण आणि मोरवे धरणाच्या जस्ट लेफ्ट साईडला तिथं आहे इरशाळगड. जर थोड्या वेळात क्लायमेट जर क्लिअर झालं तर आपल्याला प्रवरगड, कलावंतीनदुर्ग आणि इरशाळगड तिघांचे दर्शन होईल. खूप सुंदर असा नजारा आहे मित्रांनो.
भटकंती झाल्यानंतर गड उतरताना तर असा पावसाचा आनंद येताना एक वेगळीच मजा असते. कसं वाटते कशी आशुतोष? हीच खरी सह्याद्रीची मजा असते. म्हणून मित्रांनो, सह्याद्रीत फिरायला या. मित्रांनो, अशा प्रकारे आपला माणिकगड उर्फ घेरा माणिकगड याची संपूर्ण भटकंती झाली आहे. मित्रांनो, किल्ल्याची माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच भेटूयात पुढच्या नवीन एका किल्ल्यावर. धन्यवाद.